दुष्काळी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या छावण्या, विजेचा प्रश्न आणि इतरही कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिलंय। शेवगावमध्ये दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले असता ते बोलत होते। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आढावा बैठक घेण्यात आली। टंचाईच्या संदर्भामध्ये तहसीलदार यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगत असताना अतिशय तपशीलवार आणि बाबवार संपूर्ण तालुक्याची माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आजची काय स्थिती आहे आणि दुर्दैवाने कधी नव्हे ते अनेक वर्षानंतर किंबहुना आपण बसलेल्यापैकी कोणालाही आठवत नसेल अशी स्थिती 72 पेक्षाही अतिशय वाईट स्थिती आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टंचाईच्या बैठका घ्यावं लागणं ही अतिशय गंभीर बाब आहे। पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याकडे फक्त 27.52% एवढा पाऊस पडलेला आहे। 154.96 मिलीमीटर एवढाच पाऊस आपल्याला गेल्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये पडलेला आहे, तो जेणेकरून 563 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं आणि अतिशय टंचाई ही भीषण झालेली आहे। एकूणच आपल्या तालुक्यामधील गंभीर ही परिस्थिती पाहता आपल्याकडे सर्व टँकरची सुद्धा संख्या वाढलेली आहे आणि म्हणून फक्त पावसाळ्यामध्ये 19 दिवस पाऊस पडला आणि 73 दिवस हा जवळपास कोरडे दिवस हे आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये पावसाची पर्जन्यमानाची स्थिती होती। त्याचबरोबर आपण या तालुक्यामध्ये जी काही भूगर्भातील पाण्याची क्षमता आहे ही भूगर्भातील पाण्याची क्षमता सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.47 एवढी जास्तीची वाढलेली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किंवा 2012 त्याच्या अगोदरच्या दुष्काळापेक्षाही अतिशय जास्तीचा दुष्काळ आपल्या क्षेत्रामध्ये जाणवत आहे। निश्चित स्वरूपामध्ये आज टँकरची संख्या 54 आहे, प्रस्तावित टँकर एसडीओ 8 आहे। यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई गुंड, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, पंचायत समिती सभापती मंगल काटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तालुक्यात 54 टँकर सुरू असून 8 टँकर प्रस्तावित आहेत। तालुक्यातील 3 पाणी योजना कोलमडल्या आहेत तर हातगावची पाणी योजना अनुदानाविना रखडली आहे। यासाठीही तोडगा काढणार असल्याचंही पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितलंय। 113 गावामध्ये प्रभावित असलेले गाव हे 69 जवळपास गाव हे दुष्काळाने प्रभावित झालेले आहेत आणि 45 गाव हे 45 गावामध्ये अंशतः किंवा कमी असा दुष्काळ जाणवतोय आणि म्हणून या अनुषंगाने खऱ्या अर्थानं जे काही आपण सर्वांनी ज्या भावना मांडल्या की हाताला काम पाहिजे, जनावरांना चारा मिळाला पाहिजे, पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने नियोजन करत असताना आत्ताची परिस्थिती काय, किती दिवस चारा पोहोचेल, परंतु तहसीलदारांनी जरी कागदावरती नियोजन केलं असलं तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पशुधनाच्या संदर्भामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामध्ये असं दिसून येत आहे की आता चारा आपल्याकडे जवळपास संपत आहे, मग काही थोडाफार चारा शिल्लक आहे आणि तातडीने या संदर्भामध्ये जिल्ह्यामध्ये उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। आपल्या शेवगावमध्ये सुद्धा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। राज्य शासनाने बीड, उस्मानाबाद आणि लातूर या ठिकाणी दुष्काळावरती जनावरांच्या छावण्या उघडण्याच्या संदर्भामध्ये परवानगी दिली आहे। आपल्या सुद्धा तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्या आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे। निश्चित स्वरूपामध्ये आज ही टंचाईची बैठक घेत असताना या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे मराठवाडा क्षेत्र आपल्याला लगतच आहे आणि मराठवाडा क्षेत्र आपल्या बाजूलाच जनावरांच्या छावण्या सुरू आहेत तर त्यापेक्षाही आपली काही वेगळी स्थिती नाही आणि म्हणजे आग्रहाने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तातडीने छावण्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना विनंती करण्यात येईल। त्याचबरोबर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये जे काही 3 शेवगाव पातळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहे, शेर टाकळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा आणि हातगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहे। या पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये शेर टाकळीचा एक पंप बंद आहे
हा निधी उपलब्ध झाला पाहिजे. शेवटी काम लोकांनी मागितलं तर त्यांना दुसऱ्या दिवशी काम देण्याची आवश्यकता आहे आणि ते दिलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं खऱ्या अर्थानं बैठकीला थोडा उशीरही झाला, परंतु अतिशय चांगले मुद्दे सर्व शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधी सदस्यांनी, त्याचबरोबर आमदार महोदय असतील, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष असतील, यांनी अतिशय चांगले मुद्दे मांडले. आपण सर्वांच्या प्रयत्नातून येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये यशस्वी होऊ. परंतु हे सगळं नियोजन जरी अतिशय चांगल्या पद्धतीने जरी झालं असलं तरी लोकांना या संदर्भामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये कुठलीही अडचण राहता कामा नये या दृष्टिकोनातून प्रशासनाने अतिशय सज्ज राहिलं पाहिजे. परंतु आता येणारा मान्सून पण आहे. मान्सून जरी परतीचा मान्सून आहे, या परतीच्या मान्सूनमध्ये आता जरी बाहेर बघितलं, आता जरी वातावरण बघितलं तरी पाऊस येण्याची शक्यता वाटते. आणि मग आता एवढी पण आता उत्कंठा सगळ्या शेतकऱ्यांना लागलेली आहे. पाऊस यावा अशी आपण परमेश्वराची कृपा प्रार्थना करूया आणि त्या दृष्टिकोनातून पाऊस येईल अशी अपेक्षा आहे. परंतु या टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करून शेतकऱ्याची, जनावरांची, कोणाची अडचण राहणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. उद्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्या कारणानं त्यांना सुद्धा या बैठकीचा आणि मला आपल्या यंदाच्या वर्षी केवळ 19 दिवस पाऊस पडला असून 73 दिवस कोरडे गेलेत. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाई अतिभीषण बनली आहे. सी 24 ताससाठी संदीप देहाड्राय सह अलीम शेख, शेवगाव.